बरेच जणींचा प्रॉब्लेम असतो. चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतात. सो पिरियड्समध्ये पिंपल्स आले, इट्स ओके. ते बिचारे येतात, जातात, त्यांचं काही नसतं. पण बाकीच्या वेळी जे पिंपल्स येतात, ते लवकर जात नाही. तर मुळात हे पिंपल्स येतात का? आणि याला आपण काय करू शकतो? ॲक्ने आणि पिंपल जे आहेत, हा खूप एक त्रासदायक गोष्ट आहे. कारण की तुमचा तो चेहरा जो आहे, तोच तुमचा विद्रूप बनवण्यासाठी हं. फार वेळ लागत नाही त्याला. ॲक्ने जातो, तर नुसता जात नाही जेव्हा काही कालांतराने गेल्यानंतर. तो तुम्हाला पोस्ट ॲक्ने पिगमेंटेशन देतो, स्कार मार्क्स, ॲक्ने स्कार्स आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा देतो आणि ते आयुष्यभर तुमच्या चेहऱ्यावर राहतं. आठवण ठेवून जातो. म्हणून ॲक्ने जेव्हा तुम्हाला होतो त्याची कारणं अगदी सोपी आहेत. तुमचे स्वेट ग्लँड्स किंवा तुमचे ऑइल सिक्रेशनचे जे ग्लँड्स असतात, ते ॲक्टिव्ह त्याचा वाढतो. ग्रंथी. हां, हां. त्या वाढल्यानंतर तुमचं डस्ट पोल्युशन त्या ठिकाणी जाऊन बसतो, ब्लॉकेजेस तयार होतो आणि इन्फेक्शन होऊन त्या ठिकाणी बॅक्टेरिया ग्रो होतो आणि तुमचा ॲक्ने वाढायला लागतो. हं, हं, हं. ह्या मागची कारणं तुम्हाला शोधायला पाहिजे. प्रत्येकाचे ॲक्नेचे कारणं वेगवेगळे आहेत. हार्मोनल असतो, पी-सी-ओ-एसमुळं असतो, शुगर स्पाइक्स होतात तुमच्या बॉडीमध्ये, स्ट्रेस आहे, पोल्युशन आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळं तुमच्या ॲक्ने वाढतो. सगळ्यात अगदी महत्त्वाचं म्हणजे झोपेचा अभाव, अनहायजिनिक पोल्युशनमुळं फेस वॉश रेग्युलर न करणं, ह्यामुळे तुमचा ॲक्ने वाढतो. तर सर्वात आधी तुम्हाला ॲक्नेसाठी हायजीन तुम्ही मेंटेन करणं गरजेचं आहे. हं, हं. फक्त सोप्या-सोप्या गोष्टी केल्या तरी तुमचे ॲक्ने घरच्या घरी कंट्रोलमध्ये येऊ शकतात. हं. दिवसातून हात 4 ते 5 वेळेस हँड्स प्रॉपर वॉश करणे, फेस तुमचा 2 ते 3 वेळा वॉश करणे. त्यानंतर डॉक्टरांकडून चेकअप करणे, की हार्मोनल इम्बॅलन्समुळं आहे, की हे हं, स्ट्रेसमुळं हं, आहे, की हं, कुठल्या हं. अजून दुसऱ्या बरोबर, कारणांमुळे आहे. त्याची ट्रीटमेंट योग्य आणि लवकर सुरू करणे. बरोबर, वेळेत जर का तुम्ही सुरू केली, तर तुम्हाला पिगमेंटेशन आणि स्कारसुद्धा अव्हॉइड करता येतो. बरोबर. अँटीऑक्सिडंट्स फूड घेणे, आहार नियमित घेणे, शुगर स्पाइक होऊ न देणे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंक फूड अव्हॉइड करणे. ह्यामुळे तुमचे ॲक्ने बरेच कंट्रोलमध्ये यायला लागतात. ओके. आणि आता जेव्हा हे ॲक्ने येतात, जसं तुम्ही म्हणालात, की डाग सोडून जातात, तर त्याला आपण काही घरात करू शकतो किंवा त्याला काही ईझी ऑप्शन आहे? मेडिकलमध्ये जाणं, कन्सल्टेशन घेणं हा तर पुढचा भाग आलाच. पण त्याआधी आपण बेसिक काही करू शकतो? मला असं वाटतं, की पिगमेंटेशनसाठी घरी ट्रीटमेंट न करता हं. तुम्ही डॉक्टरांकडेच जायला पाहिजे. बरोबर. हं. कारण पिगमेंटेशन हा तुम्हाला पर्मनंट होऊ शकतो काही दिवसानंतर. मग तो बऱ्याच वेळेस मेडिकल क्रीम्सने सुद्धा जाणार नाही. हं, हं, हं. तर ॲक्ने पिगमेंटेशनसाठी खूप छान-छान क्रीम्स आज ट्रीटमेंट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर केमिकल पिल्स ट्रीटमेंट आहे. क्यू स्विच लेझर्स आहेत, की जे पिगमेंटेशन तुमचं कायमचं काढतात, मदत करतात तुम्हाला काढायला. हं, हं, हं. ॲक्नेसुद्धा तुमचा कंट्रोलमध्ये येणं गरजेचं आहे. कारण की फक्त पिगमेंटेशनवर ट्रीटमेंट करून नाही चालणार. तुम्हाला ॲक्टिव्ह ॲक्नेसुद्धा थांबवायला पाहिजे. बरोबर. म्हणूनच तुम्ही पिगमेंटेशन जे आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीट करायला पाहिजे. अगदीच. आता सगळ्यांनाच माहिती आहे, की आपण जे डाएट फॉलो करतो त्यावरच आपलं ठरतं, की आपण कसे आहोत, कसे दिसतो, आपलं हेल्थ कसं आहे. सो बेसिकली स्किन आणि हेअरसाठी असे कोणते टॉप फूड्स आहेत, जे आपण आहारात ठेवायला पाहिजे? जसं की मी मगाशी बोललो, की हेअर हे तुमचं हेल्दीनेसचं प्रतिबिंब आहे. तसंच चांगली स्किन, ग्लोइंग स्किन, हेल्दी स्किन हे तुमच्या हेल्दीनेसचं एक मिरर आहे. हं. तुमच्या त्वचेवरून कळतं, की तुम्ही किती हेल्दी आहात. चांगली हेल्दी स्किन ठेवण्याकरता फक्त डायटच चांगला नाही, तर त्यासोबत तुम्हाला काही गोष्टी करायला पाहिजे, की जेणेकरून तुमची स्किन हेल्दी राहते. हं. हेल्दी स्किनसाठी सर्वात आधी तुम्ही सनस्क्रीन वापरायला सुरू करायला पाहिजे. सनपासून प्रोटेक्शन करायला पाहिजे. दुसरं हायड्रेशन तुमच्या बॉडीमध्ये मेंटेन राहायला पाहिजे. प्रॉपर वॉटर इनटेक तुमचा असायला पाहिजे. नंबर 3 स्ट्रेस फ्री जगायला शिकलं पाहिजे. लाईफस्टाईल्स इतक्या इम्प्रूव्ह आणि चांगल्या झाल्या पाहिजे, की जेणेकरून एक्सरसाइज ॲड करून ज्या काही तुमच्या स्ट्रेसमुळं बॉडीमध्ये बॅड हार्मोन्स जे वाढतात, ते तुम्हाला कोप अप करायला मदत मिळते. राहिलं आहाराचं, अँटीऑक्सिडंट्स फूड तुम्ही ॲड करायला पाहिजे तुमच्या आहारामध्ये. प्रोटीन रिच फूड घ्यायला पाहिजे. ओमेगा फिश ऑइल असतात. त्यांचे कॅप्सूल्स तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात. ते हं. तुम्ही घ्यायला पाहिजे. व्हिटॅमिन सी रिच फूड तुम्ही घ्यायला पाहिजे. सिट्रस, बेरीज हे असे तुम्ही प्रकारचा फूडमध्ये ॲड करायला पाहिजे. त्यानंतर अ, वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स जसं की मी मगाशी सांगितलं तसा आवळा एक आहे, तो एक ॲड करायला पाहिजे. मिल्क तुम्ही घेऊ शकता, एग्ज घेऊ शकता. त्याच्यानंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स घेऊ शकता. सर्वात इम्पोर्टंट म्हणजे आपण आज विसरतो, की आपण बऱ्याच वेळेस खूप प्रोटीनियस डायट घेतो. पण गट हेल्थ बिघडलेली असते, ते ॲब्झॉर्ब होत नाही. हं, हं, हं. म्हणून ते ॲब्झॉर्ब होण्याकरता, गट इम्प्रूव्ह करण्याकरता दही, कर्ड, बटर मिल्क हे तुम्ही घ्यायला पाहिजे. योगर्ट हे तुमचं
आठवड्यातून एक वेळा, 15 दिवसातून एक वेळा घेतलं की तुमचं गट सुद्धा तुम्ही हेल्दी ठेवायला पाहिजे. त्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. त्यानंतर वेगवेगळे वॉलनट्स आहेत, ग्राउंडनट्स आहेत, कॅश्यू नट्स आहेत, वेगवेगळे नट्स आहेत. ते तुम्ही त्यांचा आहारात समावेश करायला पाहिजे. वेगवेगळ्या दाल्स आहेत, वेगवेगळ्या लेंटिल्स आहेत. एवढे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एवढे-एवढे विविध प्रकारचे फूड आहेत. हे वेगवेगळे घ्यायला पाहिजे. आणि मी असा एक सल्ला देऊ इच्छितो, की ज्यांच्या बॉडी टाइप अनुसार, स्किन टाइप अनुसार एवढं सगळं प्रकार जर घेणं होत नसतील, तर एक कुठलं तरी प्रॉडक्ट जरी तुम्ही समजा समावेश ठेवला, हं. त्याची जर का तुम्ही सवय ठेवली, तरी तुमचं गट हेल्दी राहतो आणि तुमचं आपोआप जे तुम्ही आहारातून घेता ते हेल्दी होतो. किंवा तुम्हाला जर का तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल असतील, तुमच्याकडे तेवढा वेळ असेल, तर तुम्ही चार्ट आणि टाईम टेबल सुद्धा बनवून घेऊ शकता. वीकली टाईम टेबल तुम्ही करू शकता. मंथली टाईम टेबल करू शकता. ते तुम्ही सलाडमधून, वेगवेगळ्या आहारामधून तुम्ही त्या गोष्टींचा समावेश करायला लागलात, की तुम्ही हेल्दी होता. हं, हं. तुम्ही हेल्दी झालात, की आपोआपच तुमची स्किन चांगली दिसते. म्हणजे एक गोष्टीवर फक्त अवलंबून नाहीये. हं, हं, तर हं. तुमची हेल्दी लाईफस्टाईल, तुमच्या डायटपासून तर तुमचं इमोशन्स, थॉट्सवर सुद्धा हं, तुमचं हं, हं. अवलंबून असतं. कारण तुम्ही जेवढे हॅपी राहाल, जेवढे तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, तेवढी तुमची स्किन ग्लो होणार. ओके. आता तुम्ही आवळावर स्ट्रेस केला म्हणून विचारते. आता आवळा हा बाहेर जर रेडीमेड जो ज्यूस असतो आवळ्याचा, तो घेऊ शकतो? तो चालेल? नाही. कुठलेच फ्रुट्स जे आहेत, ते त्यांचं कंटेंट कॅरी करू नाही शकत, जेव्हा ते प्रिझर्व्हेटिव्ह सोबत येतात. ओके. म्हणून तुम्ही जेवढं अनप्रोसेस्ड फ्रुट्स घेणार, हं. रॉ जेवढे घेणार, ते स्किनसोबत जसे आहेत तसे घेणार, त्याचा तुम्हाला फायदा होतो. मुळात आजकाल त्या फ्रुट्समध्येच दम राहिलेला नाही आहे, कारण की त्यांना पटकन परिपक्व होण्याकरता वेगवेगळ्या केमिकल्स, पावडर, वेगवेगळ्या सोल्युशन्समध्ये ठेवलं जातं. त्यांना खूप फर्टिलायझर्सचा मारा असतो, पेस्टिसाइड्सचा मारा असतो. मुळातच तुम्हाला ऑर्गेनिक फ्रुट्स आज मिळत नाही आणि परत त्याचं तुम्ही जर का प्रोसेस्ड करून घेणार असाल, तर मला नाही वाटत तुम्हाला फक्त टेस्टपेक्षा वेगळं काही त्यात मिळेल. परत त्याच्यामध्ये शुगर ॲड केलेली असते, तर अजून तुमचे प्रॉब्लेम्स कमी होण्यापेक्षा ते वर्स होतात. ओके. ओके. डॉक्टर आता सनस्क्रीनबद्दल बरेच प्रश्न असतात मुलींच्या डोक्यात. एक तर सनस्क्रीन किती SPFचं लावायचं? सेकंड थिंग ते कधी लावायचं? म्हणजे जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हाच लावायचं की घरी असेल तरी पण लावायचं किंवा कोणत्या पण लाईटमध्ये असेल तर लावायचं? किती वेळा लावायचं की एकदा सकाळी लावलं की ते रात्रीपर्यंत इनफ आहे? या सनस्क्रीनबद्दल थोडंसं सांगा मला. सनस्क्रीनबद्दल सांगायचं झालं, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुद्धा सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर असे 2 प्रॉडक्ट्स आहेत, की तुम्ही ते घेऊ शकता. प्रत्येकाची स्किन ही टाइप वेगळी आहे. बरोबर. तुमच्या स्किन टाइपनुसार तुम्ही चूज करायला पाहिजे, की कुठलं सनस्क्रीन घ्यायला हवं. हं. सनस्क्रीन घेताना तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष द्या, की ते 50 SPF असायला पाहिजे. ओके. 50 SPF म्हणजे काय, की ते सन प्रोटेक्शन ते तेवढ्या वेळेपर्यंत करतो. सनस्क्रीन आपण खूप चांगल्या ब्रँडचा वापरतो. एकदा लावतो आणि विसरून जातो. पण ते सनस्क्रीन फक्त 2 ते 3च तास काम करतं. ओके. ॲक्चुअली सनस्क्रीनचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, तुम्हाला प्रोटेक्शन करायचं असेल, तर तुम्ही सनस्क्रीन एव्हरी 3 टू 4 अवरली दिवसातून कमीत कमी 3 वेळा लावला पाहिजे. 2 नंबर, सनस्क्रीन जेव्हा तुम्ही लावता, बाहेर पडतानाच लावतो, असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण तुम्हाला मी सांगतो, की वेगवेगळे आपले UV रेज जे आहेत, ते आपल्या मोबाईलमधून, टीव्हीमधून, कॅमेराचे लाईट्स, वेगवेगळे लाईट्स घरातले इनडोअर, आउटडोअर लाईट्समधून सुद्धा तुमच्या स्किनवर ते इफेक्ट करतात. हं, हं, हं. म्हणून सनस्क्रीन तुमचा कुठलाही ब्रँड्सचा वापरा, पण तो रेग्युलर वापरला गेला तर त्याचा फायदा होतो. ओके. आणि आता बरेच प्रॉडक्ट नवीन-नवीन लॉन्च होतात. इतके चांगले रिव्ह्यूज येतात. आपण त्याच्या इतक्या ॲड्स बघतो. पण आपला स्किन टाइप किंवा काय माहिती नसतं. चांगले रिव्ह्यूज आहे म्हणून आपण घेतो. तर हे कितपत सेफ आहे किंवा त्याचा काही साइड इफेक्ट होऊ शकतो का? कारण का आपण त्याचा काहीच स्टडी न करता दुसऱ्याला रिझल्ट चांगला आलाय म्हणून आपण घेतो. तर हे योग्य आहे? तुम्हाला मी एक गंमत सांगतो. बरेचसे पेशंट्स OPDमध्ये येतात, पिगमेंटेशन घेऊन येतात. त्यांना आधी नसतं. हां. मग आम्ही त्यांना विचारतो, "काय लावलं होतं?" तर ते म्हणतात, की "माझ्या ह्या फ्रेंडनी क्रीम लावली, त्याचा खूप चांगला रिझल्ट आला, म्हणून त्यांनी मला ती दिली आणि मी ती लावली आणि माझा हा वर्स झाला प्रॉब्लेम." हं, हं, हं. होतं काय, प्रत्येकाची स्किन टाइप वेगळी असते. कोणाची स्किन टाइपमध्ये सेन्सिटिव्हनेस असतो किंवा नसतो. तर बऱ्याच वेळेस तुम्हाला जी क्रीम योग्य सूट होते, ती मला सूट होईल याची काही गॅरंटी नाही आणि तुम्हाला सूट झालेली क्रीम मला प्रॉब्लेम क्रिएट अजून वर्स करू शकते. हं, हं, हं. म्हणून सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर सोडून ज्या काही तुमच्या पिगमेंटेशनच्या क्रीम्स असतात, वेगवेगळ्या सिरम्स असतात, वेगवेगळे फेस वॉश असतात. आज हजारो, लाखो टाइप्सचे तुमच्याकडे मार्केटमध्ये एवढे ब्रँड्स अवेलेबल आहेत. हं. आपण इन्फ्लुएन्सर्सची ॲडव्हर्टाइज बघतो. ते सगळं फिल्टर्स लावून तुम्हाला प्रोव्होक करतात आणि तुम्ही पटकन ते बाय करता. ऑफर्स असतात. तर त्यानंतर तुमचा स्किनचा प्रॉब्लेम वाढायला लागतो. तर मला असं वाटतं, की सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर सोडलं,
तर जे काय तुम्हाला क्रीम्स किंवा अँटी एजिंग क्रीम्स आहेत, डिपिगमेंटिंग क्रीम्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सिरम्स आहेत, फेस वॉश आहेत, ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घ्यायला पाहिजे. हं, 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 हं. आणि मुळात स्वतःचा स्किन टाइप काय आहे हे कळणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी डॉक्टरांकडे जाणं याशिवाय मला नाही वाटत दुसरं काही करेक्ट. ऑप्शन असेल. कारण का बरेच जण डॉक्टरांकडे जाण्याचं टाळतात. स्वतःच काहीतरी हे एक्सपेरिमेंट करतात आणि मग ते फेल जातात. हो. त्यामुळे ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की त्या वेळी कमी असेपर्यंत म्हणजे पिंपल असेल किंवा पिगमेंटेशन असेल, काही पण असेल, कमी असेल तेव्हाच डॉक्टरांना कन्सल्ट करणं कधी पण बेटर आहे. सो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे चेहऱ्यावर पिगमेंटेशन असतील किंवा पिंपल्स गेल्यानंतरचे जे डाग असतील, ते पूर्णपणे म्हणजे 100% क्लिअर होऊ शकतात? ॲक्ने झाल्यानंतर चे जे पिगमेंटेशन असू द्या किंवा ॲक्ने स्कार हे 2 त्याचे मोठे इम्पॅक्ट पडतात तुमच्या स्किन टाइपच्या अनुसार. जेव्हा ॲक्ने पिगमेंटेशन होतो, तेव्हा वेळेत जर का तुम्ही लवकर डॉक्टरांकडे गेला, ॲक्टिव्ह ॲक्ने जर का तुमचा कंट्रोलमध्ये आला असेल, तर बऱ्याचशा डिपिगमेंटेशन क्रीम्स, केमिकल पिल्स आणि लेझरमध्ये त्याचं 100% सुद्धा बऱ्याच जणांमध्ये फरक दिसतो. हं, खूप जुनं असेल, तुमची स्किन टाइप अनुसार 50-60% सुद्धा तुम्हाला फरक बघताना, पर्मनंट रिझल्ट्स तुम्हाला हं, हं. दिसायला मिळतात. ॲक्ने स्कारचा विषय झाला. ॲक्ने स्कार हा कुठल्याच क्रीमनी जात नाही, कुठल्याच सिरमनी जात नाही. त्यामध्ये तुमचे कोलॅजन फायबर्स तुटलेले असतात. तर आजकाल खूप चांगले-चांगले लेझर्स आलेले आहेत. मायक्रो नीडलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजेच MNRF, CO2 लेझर, मीडियम डेप्थ केमिकल पील्स, सबसिजन, मायक्रो नीडलिंग असे हे वेगवेगळे ट्रीटमेंट्स आहेत, की ज्यांनी तुमचे ॲक्ने स्कारसुद्धा 50% ते 60% कमी होऊ शकतात. ओके. आणि वयानुसार आपण जसं एज वाढेल तसं आपल्या चेहऱ्यातला ग्लो कमी होणं असेल, सर्कल्स वाढतात किंवा स्पॉट येत जातात आणि एकंदरीत स्किन लूज होत जाते, रिंकल्स यायला सुरुवात होते. तर एकंदरीत ह्या सगळ्यांना मेंटेन करण्यासाठी किंवा कुठेतरी ही प्रोसेस स्लो करण्यासाठी आपण काही करू शकतो? अँटी एजिंग तर ट्रीटमेंट आहेतच, हं. पण अँटी एजिंग हे स्वतः तुम्ही कंट्रोल करू शकता. ओह! तुम्ही त्याला पोस्टपोन करू शकता, डिले करू शकता. बरेच तुम्ही सेलेब्स, ॲक्टर्स तुम्ही बघत असाल, तर ते त्यांच्या स्किनवर अर्ली 30s मध्येच काम करायला सुरुवात करतात. म्हणून त्यांची स्किन 50शी मध्ये पण आणि 60 मध्ये पण व्रिंकल फ्री आणि सुरकुत्या वगैरे नाही दिसत तुम्हाला त्याच्यावर आणि इलॅस्टिसिटी आणि कोलॅजन हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हायलुरोनिक ॲसिड जे तुमचा एन्झाईम असतो स्किनमध्ये, त्यानंतर तुमचं कोलॅजन आणि इलॅस्टिन फायबर्स हे जर मेंटेन राहिले, तर तुमची स्किन सॅगिंग ही तुम्ही अव्हॉइड करू शकता. ग्लोसुद्धा मेंटेन ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला एकदम सोप्या-सोप्या गोष्टी करायच्या आहेत. रेग्युलर सनस्क्रीन, हं, हायड्रेशन मेंटेन, हं, स्ट्रेस फ्री लाईफ, हं, 6 ते 8 तास व्यवस्थित झोप, एक्सरसाइज आणि अँटीऑक्सिडंट फूड, प्रोटीन रिच फूड हं. आणि अर्ली सुरू करणे या सगळ्या ट्रीटमेंट्स. ओके. डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा आजकाल अँटी एजिंगच्या तुम्हाला खूप साऱ्या ट्रीटमेंट्स आहेत, की ज्या खूप स्वस्तामध्ये आणि तुम्हाला खूप लवकर फरक देतात आणि तुम्हाला एजिंगकडं जाण्यापासून डिले करतात. हं, हं. 2 नंबरची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपण वेगवेगळ्या फेअरनेस क्रीम्स, स्टिरॉइड क्रीम्स वापरतो फेअर होण्याकरता किंवा वेगवेगळे आपले स्किन टवटवीत ठेवण्याकरता, पण ते तुमचं एजिंग अजून फास्ट करतो. ओके. हे बऱ्याच जणांना माहीत नसतं आणि तिथंच गडबड होते आणि म्हणून तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळे सिरम्स, माइल्ड फेस वॉश, माइंड क्लिन्झिंग एजंट्स हे याच्या मदतीने प्रॉपर मॉइश्चरायझर, व्यवस्थित तुमच्या क्रीम्स जर तुम्ही घेतल्यात डॉक्टरांकडून, तर तुमचं एजिंग हे डिले होऊ शकतं. म्हणजे स्किनमध्ये तुम्हाला इलॅस्टिन फायबर्स आणि कोलॅजनला जे प्रोडक्शन त्याचं थांबतं 40शी नंतर, ते तुम्ही त्याला कंटिन्यू ठेवलं तुमच्या डायट आणि लाईफस्टाईलमधून, तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो.